विचार करा, हजारो वर्षांपूर्वीची साम्राज्य ती आज आपल्याशी बोलू शकतील का? तर हो, नक्कीच बोलू शकतात. आज आपण अशाच एका रहस्याचा उलगडा करणार आहोत, जे दगडांमध्ये आणि शिलालेखांमध्ये कोरलेलं आहे. चला तर मग सुरू करूया प्राचीन साम्राज्यांच्या उदयाची ही अद्भुत कहाणी. हा प्रश्न वाटतो तितका सोपा नाही का? एक असं साम्राज्य जे पिढ्यानपिढ्या शतकानुशतके टिकेल, ते उभं कसं करायचं? याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला फक्त इतिहासाची पानं उलटून नाही चालणार, तर त्या पानांमधले गूढ संकेतही वाचावे लागतील. अगदी बरोबर. कारण या साम्राज्यांची खरी कहाणी, त्यांचं खरं सामर्थ्य त्यांच्याच शब्दांमध्ये दडलेलं आहे. पण विचार करा, काय होईल जर ते शब्दच आपल्याला वाचता आले नाहीत तर? चला, इतिहासाच्या याच बंद दरवाजाला उघडण्याचा प्रयत्न करूया आणि पाहूया अशी कोणती किल्ली होती जिने या हजारो वर्षांपासून शांत असलेल्या दगडांना बोलायला लावलं. म्हणजे विचार करा, आपल्या डोळ्यांसमोर एक प्रचंड मोठा खजिना आहे, पण त्याची किल्लीच हरवली आहे. कित्येक शतक ब्राह्मी आणि खरोष्टी लिपीतले हे शब्द अगदी असेच होते. एका महान साम्राज्याचं सगळं रहस्य त्यात दडलेलं, पण ते उलगडणार कोण? आणि मग तो दिवस उजाडला. 1837 साली जेम्स प्रिन्सेप नावाच्या एका अभ्यासकाने तो चमत्कार करून दाखवला. त्याने या लिपींचा अर्थ लावला आणि अचानक ते अबोल दगड जिवंत झाले. ते एका हरवलेल्या, विसरलेल्या युगाची कहाणी सांगू लागले. आता जेव्हा आपण ती भाषा वाचू शकतो, तेव्हा आपण साम्राज्य उभारण्याची ती गुप्त पद्धत, तो मास्टर प्लॅन, तो आराखडा समजू शकतो. उदाहरण म्हणून मगध साम्राज्याकडे पाहूया. पाटलीपुत्र ही मुख्य राजधानी आणि तिथून प्रशासन चालवण्यासाठी तक्षशिला, उज्जैनी, तोसली आणि सुवर्णगिरी अशी 4 भक्कम प्रांतीय केंद्र. त्यातही सुवर्णगिरी म्हणजे सोन्याचा पर्वत. नाव किती समर्पक आहे, कारण कर्नाटकातल्या सोन्याच्या खाणी इथूनच चालवल्या जायच्या. केवढं अचूक आणि जबरदस्त नियोजन असेल हे. पण एवढं मोठं साम्राज्य चालवायचं कसं, याचं ज्ञान कुठून आलं असेल? तर त्याचं उत्तर मिळतं कौटिल्याच्या अर्थशास्त्र या महान ग्रंथात. हा ग्रंथ म्हणजे राज्य चालवण्याची जणू काही गुरुकिल्लीच होती. आता बघा, केवळ आराखडा असून भागत नाही, तो प्रत्यक्षात आणायला माणसं लागतात. मग पाहूया, सम्राटाची ही भव्य रचना जमिनीवर उतरवणारे आणि त्यावर नियंत्रण ठेवणारे हे लोक नक्की कोण होते? सम्राट केवळ तलवारीच्या जोरावर राज्य करत नव्हते. ते आपले विचार, आपली शिकवण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी धम्म महामत्त नावाचे खास अधिकारी नेमत असत. हे अधिकारी म्हणजे जणू साम्राज्याचा नैतिक होकायंत्र होते, जे देशभर फिरून राजाचा संदेश पसरवायचे. आता याकडे जरा खास लक्ष द्या. एवढ्या मोठ्या साम्राज्यावर नियंत्रण ठेवायचं तर माहितीच हेच सर्वात मोठं शस्त्र होतं. आणि अशोकाच्या काळात पट्टीवेदक हे काम करायचे. हे कोण होते? तर हे खास रिपोर्टर्स होते, जे साम्राज्याच्या कानाकोपऱ्यातून घडामोडींची माहिती थेट राजापर्यंत पोचवायचे. म्हणजे एक प्रकारची प्राचीन इंटेलिजन्स एजन्सीच होती ही. अर्थात कोणतंही साम्राज्य केवळ विचारांवर चालू शकत नाही. त्याला पैसा लागतो, संपत्ती लागते, एक आर्थिक इंजिन लागतं. चला पाहूया या साम्राज्याच्या तिजोरीचं रहस्य काय होतं. जमिनीवर नियंत्रण ठेवण्याच्या मुख्यत्वे 2 पद्धती होत्या. एकीकडे होते सामंत, म्हणजे मोठे शक्तिशाली जमीनदार, तर दुसरीकडे होते अग्रहार, म्हणजे ब्राह्मणांना दान दिलेली जमीन, जिथे त्यांना कर माफ असायचा आणि ते इतरांकडून कर गोळा करू शकत होते. यावरून त्या काळातली सामाजिक आणि आर्थिक रचना किती गुंतागुंतीची होती याचा अंदाज येतो. ग्रामीण अर्थव्यवस्थेत गहपती हा आणखी एक महत्त्वाचा घटक होता, म्हणजे श्रीमंत घराण्याचा प्रमुख. आणि गंमत म्हणजे दक्षिण भारतात, तमिळ प्रदेशात याच मोठ्या जमीनदारांना वेल्लार असं म्हटलं जायचं. व्यापार हा तर साम्राज्याच्या रक्तवाहिन्यांसारखा होता आणि ह्या व्यापाराला चालवण्याचं काम करायच्या श्रेणी, या म्हणजे व्यापारी आणि कारागिरांच्या शक्तिशाली संघटना, ज्या उत्पादन आणि व्यापारावर पूर्ण नियंत्रण ठेवत असत. आणि या व्यापारातून जे लोक प्रचंड श्रीमंत आणि सामर्थ्यवान झाले, त्यांना वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जायचं. जसं की तमिळमध्ये मसत्वन, तर प्राकृत भाषेत सेठ्ठी आणि सत्ववाह. खरं तर हेच लोक होते जे साम्राज्याचं आर्थिक इंजिन चालवत होते. आता आपल्या कहाणीच्या शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. ही साम्राज्य उभी राहिली, विस्तारली, पण त्यांनी आपला वारसा कसा जपला?
त्यांनी हे कसं सुनिश्चित केलं की हजारो वर्षानंतरही जग त्यांना विसरणार नाही? हा त्याचा एक उत्तम पुरावा आहे. सम्राट समुद्रगुप्ताचा दरबारी कवी हरिसेन याने रचलेली ही प्रशस्ती म्हणजे राजाची स्तुती करणारं काव्य. हा वारसा जपण्याचा एक जाणीवपूर्वक केलेला अगदी नियोजनबद्ध प्रयत्न होता. आणि हे तर खरोखरच विलक्षण आहे. जुनागडचा हा एकच खडक पहा. तब्बल 700 वर्षांच्या काळात 3 वेगवेगळ्या महान राजांनी अशोक, रुद्रदामन आणि स्कंदगुप्त यांनी याच एका दगडावर आपले शिलालेख कोरले आहेत. म्हणजे दगड एक, पण तो तब्बल 700 वर्षांचा जिवंत इतिहास सांगतोय. वारसा जपण्याचा आणखी एक मार्ग होता, तो म्हणजे साहित्य. हर्षचरित हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे. राजा हर्षवर्धनाचं हे अधिकृत चरित्र, जे त्याचा दरबारी कवी बाणभट्ट याने लिहिलं. हा दगडावर नाही तर शब्दांमध्ये कोरलेला अजरामर वारसा आहे. तर प्राचीन साम्राज्यांनी आपला इतिहास दगडांवर आणि शब्दांमध्ये असा काही कोरला की तो आजही आपल्याशी बोलतो. या सगळ्यावरून एक प्रश्न मनात येतोच की आपण आपला इतिहास कसा लिहित आहोत? येणाऱ्या पिढ्या आपलं युग कसं आठवतील? जरा विचार करा.